नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू मटारची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपण अर्धी वाटी मटार घेतलेले आहे। 2 हे उकडून घेतलेले बटाटे आहे। मसाल्यासाठीचे सामान आपल्याला लागणार आहे। 2 कांदे कापून घेतले आपण, 1 टोमॅटो घेतला आहे उभा कापून, पुदिन्याची पाने आहे मूठभर, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। हे सर्व मसाले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल घेतला आहे 1 चमचा, त्यामध्ये आपण हा कांदा कापलेला 2 कांदे आहे हे छान असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे। 1 चमचा जिरे टाकून घेतले आपण यामध्ये। हे छान असं 2 ते 3 मिनिटं भाजून झाल्यानंतर आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊ यामध्ये। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये टाकून घेतल्या। 1 मोठा टोमॅटो उभा कापून घेतलेला सुद्धा आपण यामध्ये टाकून छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। फारही आपल्याला यामध्ये मसाले टाकण्याची गरज पडत नाही। रोजच्या वापरातील घरच्या भाज्यांमध्ये छान अशी चमचमीत भाजी आपली बनवून तयार होते। हे बघा, हा मसाला सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय। आता पुदिना आणि कोथिंबीर वरून टाकणार आहोत आपण आणि 1 चमचा मीठ आपण यामध्ये टाकून घेतलं। छान फाईन पेस्ट करून घ्यायची याची। हे बघा, पेस्ट तयार आहे आपली। आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला त्याच कढईमध्ये 2 तमालपत्र, 2 स्टार फूल आणि अर्धा चमचा जिरे आणि 3 ते 4 काळी मिरी टाकून घेतली आपण। हे छान फ्राय झाल्यानंतर हे पावडर मसाले टाकून घेऊया। प्रत्येकी 1 चमचा धना जिरा पावडर, लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा किचन किंग मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे छान असं फ्राय करताना गॅस आपण एकदम मंद ठेवायचा आहे, नाहीतर आपले मसाले जळण्याची शक्यता असते। आता ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली आपण ही यामध्ये टाकून घेऊया थोडी थोडी करून आणि ही सुद्धा 3 ते 4 मिनिटं हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाला की छान सुगंध सुटतो त्याचा। हे बघा, आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपला मसाला फ्राय झाला आहे। यामध्ये आता आपण मटार टाकून घेऊया। जे अर्धी वाटी मटार आपण अगोदर घेतलेले आहे ते यामध्ये टाकू। आपण हे मटार वाफळून घेतले तरी छान लागतात किंवा असेही टाकले तरी ते शिजतात। 2 हिरव्या मिरच्या पुन्हा आपण कच्च्या यामध्ये वरून टाकून घेतलेल्या आहे। आता गरम पाणी टाकून घेऊया। गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते व भाजी सुद्धा पटकन शिजायला मदत होते। ह्याला आपल्याला 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। या उकळी आल्यानंतर आपण जे बटाटे घेतलेले आहे उकडलेले त्याचे छोटे छोटे काप करून आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आपण बटाटा शेवट टाकलेला आहे कारण आपण तो उकळून घेतला आहे। कच्चा बटाटा घेतला तर आपल्याला तो सुरुवातीला फ्राय करून घ्यावा लागेल। आता बटाटा टाकल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटं यावर झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवून गॅस कमी केल्यावर छान अशी भाजीला तर्री येते आपली भाजी बनून तयार आहे। सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे भाजीचा। नेहमी एकाच प्रकारची भाजी करण्यापेक्षा अशी छान वेगळ्या पद्धतीची भाजी ट्राय करायला हरकत नाही। थोडंसं मीठ टाकून घेतलंय आपण आणि गरम मसाला सुद्धा आपण अर्धा चमचा टाकून घेऊ यामध्ये। गरम मसाल्यामुळे फार छान स्वाद आणि सुगंध येतो भाजीचा। आपल्याला आवडत असेल तर कस्तुरी मेथी सुद्धा इथे टाकली तेही छान लागते। थोडीशी कोथिंबीर बारीक कापून आपण यामध्ये टाकून घेऊ। तेव्हा आपली भाजी बनवून तयार आहे। फार टेस्टी लागते ही भाजी, हॉटेलपेक्षा सुद्धा भन्नाट अशीच टेस्ट येते या भाजीला। नक्की ट्राय करा रेसिपी। आपण जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। रेसिपी ट्राय करून झाल्यावर कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।